रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। कोणतीही पूर्वतयारी न करता लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी ही भाजी अगदी 5च मिनिटात तयार होते आणि खाण्यासाठी सुद्धा तितकीच जास्त टेस्टी लागते। घरात कोणती भाजी नसेल किंवा आपल्याला झटपट काहीतरी जेवणासाठी करायचं असेल त्यावेळेला ही भाजी तुम्ही अगदी 5च मिनिटात तयार करू शकता। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 बटाट्यांचे बारीक पातळ अशा कातऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। अगदी आपल्याला बारीक चिरायच्या आहेत। बारीक पातळ चिरल्यामुळे ना भाजी आपली पटकन होते। याला स्वच्छ पाण्याने मी इथे 1 ते 2 वेळा धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। इथे मी एक लोखंडी खोलगट तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे। तुमच्याकडे जर तवा नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा इथे करू शकता। तर तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा इथे मी बडीशेप घातलेली आहे। बडीशेप याच्यामध्ये फोडणीला अक्कीच घातलेली आहे। तुम्ही जर पावडर करून घातली तर तरीही चालेल, पण ती बडीशेप जेव्हा भाजीमध्ये अक्की येते ना त्यावेळेला खाण्यासाठी खूप टेस्टी लागते, त्यामुळे मी ती घातलेली आहे। तुम्हाला जर बडीशेपचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही त्याला स्किप केलं तरीही चालेल किंवा मिक्सरमधून याची पावडर करून घेतलीत ना तरीसुद्धा चालेल। आणि एक इथे मीडियम साईजचा कांदा मी परतून घेतलेला आहे। गुलाबी रंग होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। आणि त्यानंतर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपला टोमॅटो 2 मिनिटं परतवायचा आहे। टोमॅटो आपला नरम होते तोपर्यंत आपण बाकीचे जिन्नससुद्धा यामध्ये घालून घेऊया। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आपल्याला आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। त्यामुळे पटकन टोमॅटो हा शिजला जाईल आणि 2 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे आणि लगेचच याच्यावरती आपण झाकण ठेवायचे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान परतले जातील। 2 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर आपण बघूया आता कांदा आणि टोमॅटो आपला छानपैकी नरम झालेले आहेत, मस्त एकदम शिजला गेलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला बटाट्याच्या कातऱ्या आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। पाणी घालायचं नाही आहे, वाफेवरतीच आपल्याला ह्या बटाट्याच्या कातऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहेत। चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा इथे घालू शकता, पण चिली फ्लेक्स घातल्यामुळे ती भाजी दिसायलासुद्धा छान दिसते आणि खाण्यासाठी सुद्धा थोडीशी वेगळा फ्लेवर येतो, त्यामुळे मी इथे चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे। तर आपल्या बटाट्याची भाजी झाकण ठेवून आता छान शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर इथे 2 मिनिटं झालेली आहेत, मस्त एकदम दणदणीत वाफसुद्धा आलेली आहे आणि आपला बटाटासुद्धा छान शिजला गेलेला आहे। बटाटा आपण पातळ कापल्यामुळे हा बटाटा पटकन शिजतो आणि अगदी 5 ते 6 मिनिटातच ही भाजी तयार होते। तुम्ही बघू शकता बघा, भाजी आपली इथेही तयार झालेली आहे। वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता बघा भाजी काय दिसायला सुंदर झाली बघा, त्याचा कलर पण बघा किती मस्त आलेला आहे। पाहता क्षणीच खावीशी वाटेल अशी भाजी तयार झालेली आहे। मस्त एकदम चमचमीत भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। झटपट ही भाजी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।